महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज। ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राइब करा। आज खरं तर पुन्हा एकदा सिद्ध झालं की महायुती ही अभेद्य आहे। महायुतीतील सर्व घटक पक्ष एकजीव आहेत, एका दिशेने काम करतात आणि म्हणून माननीय देवेंद्रजी असतील, माननीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, माननीय अजितदादा असतील, या तिघांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील जनतेने सुद्धा त्यांना स्वीकारलंय। आणि आज आपण सभागृहात पाहिलं असेल की एकही आमदार हा या महायुतीच्या जी वैचारिक भूमिका आम्ही सगळ्यांनी घेतली त्याच्या पलीकडे नाही, उलट ते मोठ्या आवाजात असं सांगत होते की यावेळेला महायुतीचे भाजपचे आमदार फुटतील, राष्ट्रवादीचे आमदार फुटतील, खरं तर यांचेच आमदार फुटले आणि म्हणून यांनीच आत्मपरीक्षण करण्याची, आता मला असं वाटतं महाविकास आघाडीने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे। आणि म्हणून आम्हाला या सगळ्यांना एक बघा की आगामी जी काय विधानसभेची निवडणूक आहे त्याची ही सेमीफायनल आहे असं म्हणायला हरकत नाही। त्यामुळे पुढच्या 2 ते 3 महिन्यात जी काही महाराष्ट्र राज्याची निवडणूक आहे त्यामध्ये निश्चितपणे पुन्हा एकदा महायुतीचं सरकार ही महाराष्ट्रातील जनता निश्चितपणे आणेल, पुन्हा एकदा विश्वास व्यक्त करेल, याच्याबद्दल कुणाच्याही मनात शंका नाही। आणि म्हणून आज खरं तर खूप सांगत होते मंडळी, त्यांनी आता थोडंसं याचाही विचार करावा की आता तुम्हालाच काम करावं लागेल, तुम्हालाच पुन्हा एकदा विश्वास तुमच्याच लोकांचं संपादन करावं लागेल। आम्ही मात्र एक आहोत, पुन्हा एकदा सिद्ध झालं। मी म्हणालो तसं की भारतीय जनता पार्टी हा एक परिवार आहे आणि याच्यामध्ये इतके वर्ष प्रामाणिक काम केलेल्या कार्यकर्त्याला संधी मात्र निश्चितपणे मिळते। आम्ही सगळेच कार्यकर्ते, आम्ही सगळेच घटक आहोत या परिवाराचे, आणि त्यामुळे थोडंफार मागे पुढे आज उद्या थोडं होतं, परंतु यश मात्र प्रामाणिक कार्यकर्त्याच्या सोबत कायम असतं, संधी त्याला मिळाल्याशिवाय राहत नाही। आणि याच परंपरेमध्ये आम्ही विक्रमदादांना पाहतो, भविष्यात पक्षाच्या वतीने निश्चितपणे त्यांना खूप मोठी संधी मिळेल। खरं तर भारतीय जनता पार्टीच्या या परिवारात काम करणारा मी एक छोटासा कार्यकर्ता आहे, त्यामुळे उपमहापौर विक्रांत पाटील असेल किंवा प्रदेशाचा महासचिव विक्रांत पाटील असेल, पार्टीच्या नेतृत्वाला एका कार्यकर्त्यामध्ये जे काही गुण दिसले त्या गुणातून नेतृत्व तयार करणारी ही पार्टी आहे। आणि त्यामुळे पनवेलसारख्या एका शहरामध्ये रस्त्यावरती काम करणारा बूथ स्तरावरचा मी एक कार्यकर्ता, म्हणजे 22 वर्ष मी या समाजकारणात आणि राजकारणात काम करतोय। सभांमध्ये खुर्च्या लावणं, आवश्यकता पडली तर त्या खुर्च्यांवरती पोछा मारणं, त्या झेंडे बॅनर लावून त्या ठिकाणी सभा चांगली होईल, आमच्या नेतृत्वाचा तो कार्यक्रम चांगला होईल, या भावनेनं काम करणारा मी एक छोटासा कार्यकर्ता। अशा पद्धतीनं माझी ही कामाला सुरुवात झाली। तर पक्ष नेतृत्वाला हे कुठेतरी जाणवलं की या युवामधून एक चांगलं नेतृत्व उभं राहू शकतं, या नेतृत्वामधून महाराष्ट्रातल्या युवांचे प्रश्न सोडवण्यासाठी ह्याला संधी दिली जाऊ शकते, असं कुठेतरी वाटल्यामुळे माझ्यातून मग ते नेतृत्व पक्षाने उभं केलं। मग आदरणीय आमचे फडणवीस साहेब असतील, तत्कालीन आमचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील असतील किंवा आताचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब असतील, आमचे सगळेच नेते, सुधीरभाऊ मुनगंटीवार किंवा पंकजाताई मुंडे, गिरीशभाऊ महाजन, सगळ्याच नेत्यांनी, आमचे कोकणाचे नेते रवींद्रजी चव्हाण, या प्रत्येकाने मला वेळोवेळी ताकद दिली। पनवेलकरांनी जे आशीर्वाद मला दिले त्या आशीर्वादांमुळे मी इथपर्यंत पोहोचू शकलो, हे सुद्धा मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं। कारण शेवटी राज्याच्या पटलावर काम करताना तुम्ही स्थानिक ठिकाणी काय तुमचं कर्तृत्व आहे, स्थानिक ठिकाणी जनता तुमच्या बरोबर आहे का, हा विषय खूप महत्वाचा असतो। आणि त्यामुळे 2017 साली जी काही महापालिकेची निवडणूक झाली त्यामध्ये माझ्या प्रभागामध्ये खूप संघर्षमय वातावरण असताना मला अनेकांनी प्रेम दिलं। म्हणजे माझा प्रभाग तसा हिंदू वस्ती आणि आमचे मुस्लिम बांधव असं संमिश्र प्रभाग आहे। आणि इक्बालजी नावडेकर या ठिकाणी आहेत, सगळीच मंडळी आहे, यांनी आता माझ्या आधी मनोगत व्यक्त केलं, त्यांच्या भावना आपण ऐकल्या। मला प्रत्येक समाजाने परिवारातला सदस्य म्हणून त्या ठिकाणी मतदान केलं आणि त्यामुळे अवघड अशा निवडणुकीमध्ये सुद्धा माझे सहकारी दुर्दैवानं त्यांना यश त्या ठिकाणी येऊ शकलं नाही, पण मला मात्र त्या ठिकाणी यश आलं। मी खऱ्या अर्थानं विक्रांतला मनापासून लाख लाख शुभेच्छा देतो। आयुष्यभर वडिलांचा शुभाशीर्वाद, त्यांच्या शुभेच्छा कायमस्वरूपी त्याच्या पाठीशी असतात, आहेत, आई वडिलांच्या तर आहेतच आहेत। पण मला आज अभिमान वाटला की खऱ्या अर्थानं एवढी प्रचंड गर्दी एवढ्या उभ्या पावसामध्ये 11 वाजायला आले,
एवढ्या प्रचंड पावसामध्ये सुद्धा इतकी गर्दी आहे त्याने विक्रांतजींसाठी लोक लाईन लावून, मला थोडंसं वाईट वाटलं की इतकी गर्दी आहे आणि ह्या लोकांना विक्रांतजींना भेटायला इतका वेळ लागतोय. पण त्यांचं प्रेम, ते म्हणाले कितीही वेळ लागला तरी चालेल, आम्ही विक्रांतजींना भेटल्याशिवाय जाणार नाही. खऱ्या अर्थानं याच फक्त सदिच्छेवरती, याच लोकांच्या आशीर्वादावरती विक्रांत या पनवेलचा उपमहापौर झाला. विक्रांतजींनी अगदी छोटा कार्यकर्ता असतो, अगदी बॅनर लावण्यापासून, पक्षाचे झेंडे लावण्यापासून त्या कामाला सुरुवात केलेली आहे. आणि म्हणून असा कार्यकर्ताच काहीतरी करू शकतो. आणि खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीमध्ये अशा काम करणाऱ्या कार्यकर्त्याला कुठेतरी न्याय मिळतो हे विक्रांतजीकडे बघितल्यानंतर आपल्याला समजेल. परंतु त्यासाठी त्या माणसामध्ये ते कर्तृत्व असावं लागतं आणि ते कर्तृत्व पक्षाच्या श्रेष्ठ नेतृत्वाने बघितलं. आणि म्हणून आज विक्रांतजी ज्या पद्धतीनं चढता क्रम या ठिकाणी अग्रक्रम करत आहेत, त्याचप्रमाणे अशाच पद्धतीनं विक्रांतजीकडून एक मार्गदर्शन घेऊन याच्या पुढे येणाऱ्या युवा पिढीतील ज्या कार्यकर्त्याला चांगल्या लेवलला काम करायचं आहे, तर आपल्या कामाची सुरुवात कशी करावी, अगदी विद्यार्थी दशेपासून मी विक्रांतजींच्या सोबत आहे. त्यांनी विद्यार्थी याच्यापासून सुरुवात केलेली आहे आपल्या कामाला. आणि आज चांगल्या पद्धतीनं विक्रांतजी एक महाराष्ट्राचं एक सक्षम नेतृत्व म्हणून भारतीय जनता पार्टीचे महासचिव या ठिकाणी त्यांची नियुक्ती झालेली आहे. आणि आमचे नेते याच्या पुढे आमदार व्हावेत अशी आमच्या मनची इच्छा आहे. आणि ती इच्छा लवकरच महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी पूर्ण करेल अशी मला या ठिकाणी अपेक्षा वाटते. आणि आज विक्रांतजीला या ठिकाणी मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.